भाजपचे चाळीसगावचे आमदार आज पक्षप्रवेश सोहळ्यासाठी नाशिकमध्ये आलेले होते आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप आमदार मंगेश चव्हाण आहेत। दादा, आज नाशिकमध्ये भव्य असा भाजप प्रवेश सोहळा होता। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अनेकांचे प्रवेश झालेले आहेत। आपण देखील या ठिकाणी वार्तालाप केलेला आहे। उद्धव ठाकरे सेना जी आहे ती राहणार नाही अशा पद्धतीचं उपाट्याला राहिलेली अशा पद्धतीचं देखील वक्तव्य आपण केलेलं आहे। खरं तर बघा, पक्ष आणि संघटन ही गोष्टी उभाटाकडनं आता शक्यच राहिलेली नाही। शेवटी सकाळचा भोंगा वाजून तुम्ही फक्त लोकांना उठवू शकता, पण लोकांच्या मनात कामाविषयी काय चाललंय, डेव्हलपमेंटवर तुम्ही बोलत नाही। फक्त काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, भडक काहीतरी बोलायचं, कोणावरही आरोप प्रत्यारोप करायचं। त्याच्यामुळे उभाटातले सर्वच कार्यकर्ते अस्वस्थता आहे आणि त्याच्यामुळे त्यांना की बाबा राज्याला देशाला न्याय देण्याची भूमिका कुठला पक्ष घेऊ शकतो, त्यात एक भारतीय जनता पार्टी हा एक प्रामुख्याने त्यांना पर्याय असलेला पक्ष वाटतोय आणि निश्चित त्याच्यामुळे सगळेच लोक आता भारतीय जनता पार्टीकडे सगळ्यांचा ओढ वाढलेला आहे। खरं तर एकनाथ खडसे यांच्या जवळ पुण्यातील एका रेव पार्टीत असल्याचं एक समोर आलेलं आहे। कसं बघता आपण? कसं बघणार आता बघा, ते तिथे गेले, तिथे सगळे व्हिडिओ समोर आले आणि प्रत्येक गोष्टीकडे काही राजकीय अँगलने बघण्याची गरज नाही। ही वस्तुस्थिती आहे की खडसेंचे जवळ रेव पार्टी तिथं गेले नव्हते, त्यांनीच ती आयोजित केली होती। मुळात त्यांच्याच नावाने त्या फ्लॅटचं बुकिंग होतं आणि या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी बघितल्या, सगळे व्हिडिओ फुटेजेस पाहिले की या सगळ्या प्रकरणातनं स्पष्ट होतंय। मी तर या पलीकडे तुम्हाला सांगतो, ड्रग्सच्या तस्करीमध्ये त्यांच्या जावायचा देखील संबंध असलाच पाहिजे। ज्या अर्थी इतक्या उच्चभ्रू वस्तूमध्ये अशा पद्धतीने रेव पार्ट्या करणे आणि त्यामध्ये ड्रग्स असतील, अल्कोहोल असेल, या सगळ्या गोष्टींचं कन्झम्पशन होणे हे याचं प्रतीकच आहेत। त्या माध्यमातून याच्या सगळ्या चौकशा झाल्या पाहिजे। ते ड्रग्स ते कुठून आणत होते का ते स्वतःच व्यवसाय करता आहेत, या सगळ्या गोष्टींच्या खोलात शिरण्याची खऱ्या अर्थाने आता गरज आहे। आणि दुसरी बाजू अशी आहे की सर्वसामान्य एखादा माणूस पकडला गेला तर आपण त्याला वेगळ्या पद्धतीने बघतो, परंतु यामध्ये खडसेंसारखा जर एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये परिवारातल्या लोक असतील तर ही याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। पोलिसांवर खडसे दडपण आणू शकतात, ती चौकशीतनं पुढे सत्तेसमोर आलं पाहिजे। आणि खरं तर मी आज कार्यक्रमात असल्यामुळे मी त्याचा अजून सविस्तर माहिती घेतली नाही। यावर सविस्तर माहिती घेऊन खडसे पुराण तुमच्या समोर मांडेल। नक्कीच दादा, खेवलकरांच्या घरातनं जे खडसेंचे जवळ आहेत त्यांच्या घरातनं मोबाईल, लॅपटॉप अशा पद्धतीच्या वस्तू देखील जमा केल्याची एक माहिती समोर आली। आता ती माहिती समोर आलीच ना, तिथं दारूच्या बाटल्या होत्या, तिथं ड्रग्सच्या सगळं कन्झम्पशन झालं ते दिसतंय। अजून काय काय कन्झम्पशन झालंय, कुठल्या गोष्टींचा वापर झाला आहे, तो किती प्रमाणात झाला आहे, त्या करणारे लोक कोण आहेत, सोबत असलेला अगदी तुम्हाला सांगतो, खडसे जे नाकाने कांदे सोलतात, ते जे आव आणतात की पुरावे द्या, आता तुम्ही पुरावा बघा, तुमचा जावई ड्रग्सच्या प्रकरणात सापडला, ड्रग्स कन्झम्पशन करताना सापडला, आता ते रक्ताचे तर रिपोर्ट आम्ही बनवणार नाही, आम्ही तर काय ती बुकिंग रूम बुक कोणी विरोधी, आता तुम्ही फक्त विरोधाला विरोध म्हणाल की विरोधाचं कारस्थान आहे, हे काय कारस्थान आहे? तुमचा जावई ज्या लोकांसोबत होता तो बुकी म्हणजे अगदी तुमचे कुठल्या लोकांशी संबंध आहे? तुम्ही जर एखाद्या कार्यकर्त्यानं एखाद्या फोटो एखाद्या चुकीच्या माणसाचा नेत्यासोबत आला, त्याच्यावरनं पराचा तुम्ही कावळा तयार करतात, आता याच्यावर तुम्ही उत्तरं दिली पाहिजे। तो बुकीशी संबंध काय, एवढे घनिष्ठ संबंध काय, त्या मुली कोण आहेत, त्या मुलींचा लैंगिक शोषण झालंय का, त्या मुलींना ड्रग्ज देण्यात आलं होतं का, त्यांच्यावर काही वेगळे प्रकार करण्यात आले आहेत का, त्या सगळ्या गोष्टींची आता चौकशी झाली पाहिजे। उच्चस्तरीय चौकशीची आम्ही मागणी करणार आहोत। त्यांचे सीडीआर चेक केले पाहिजे, ते कोणत्या बुकिंगच्या संपर्कात आहेत, कुठले ड्रग्स प्लेडलरच्या ते संपर्कात आहेत, ते स्वतः व्यवसाय करतात का, या सगळ्या प्रश्नांची आता उत्तर अनुत्तरित आहेत। हे चौकशी अंती समोर आलं पाहिजे। नक्कीच दादा, धन्यवाद। आपल्यासोबत आमदार मंगेश चव्हाण होते। या पार्टीमध्ये मुलींचं, महिलांचं लैंगिक शोषण झालं का, ड्रग्सचा वापर झाला का, याची देखील चौकशी झाली पाहिजे, अशा पद्धतीचं मोठं वक्तव्य आमदार मंगेश चव्हाण यांनी केलंय। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।